टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज मंत्री आले ते त्याने काय निवेदन दिलं, काय काय झालं? मंत्री महोदय आले ते माननीय उदयजी सामंत साहेब आले ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की 2 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घालणार आणि सकारात्मक चर्चा होईल। त्यानंतर एक शिष्टमंडळाची एक मीटिंग लावतो म्हणून सांगितले, 15 दिवसाची मुदत दिली आहे। तर ह्याच्यामध्ये जर समाधानकारक हे सगळं घडवत असताना आमचे सांगली जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत महेंद्रजी चंडाळे साहेब आहेत, परत कुलदीप देवकळे आहेत, त्यानंतर आमचे बालाजी पाटील चाकूरकर आहेत, ही सगळी मंडळी आहेत, युवा प्रशिक्षक माझ्यासोबत आहेत आणि तालुक्यातले सगळे पत्रकार बांधव माझ्यासोबत आहेत, जिल्ह्यातले सगळे पत्रकार बांधव माझ्यासोबत आहेत। ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आम्ही हक्काच्या लढ्यासाठी 5 दिवस आम्ही आंदोलन केलं, पण जर सकारात्मक दृष्टीतून आमचा जर विचार नाही झाला तर आम्ही येणारं पुढचं जे आंदोलन असेल किंवा पुढची जी दिशा असेल, आम्ही सांगलीच्या कृष्णामाई घाटावरती आम्ही आंदोलनाला बसलो होतो, तिथं आमचा विचार केला गेला नाही, तिथून डावललं गेलं। पण ज्या गोदावरीच्या नदीमध्ये नाशिकला हजारो भाविक त्या ठिकाणी येतात, लाखो भाविक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी येतात, तिथं दर्शन घेऊन त्या ठिकाणी पवित्र होतात। मग माझे 1,34,000 विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन जाऊन मी गोदावरीच्या नदीमध्ये जाऊन तिथं अंघोळ करून त्या ठिकाणी मी उपोषण करण्याचा निर्णय देखील मी आत्ताच डिक्लेरेशन करतो। जर आमच्या समाधानकारक या गोष्टी सगळ्या जर नाही झाल्या तर दुसरं जे उपोषण असेल माझं ते नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावरती असेल। जोपर्यंत त्या मुलांना हक्काची भाकर मिळत नाही तोपर्यंत हा माझा लढा असणार आहे। त्यामध्ये आज बघितलं तर अनेक कुंभमेळ्यामध्ये अनेक संत महंत येतात, पण तिथं जर सगळे बाहेरचे देशातले लोक पवित्र होत असतील तर माझे प्रशिक्षणार्थी का पवित्र होणार नाहीत? म्हणून माझा हा निर्णय आहे। मला खात्री आहे एकनाथ शिंदे साहेब आणि उदय साहेब शिंदे साहेब खूप चांगल्या पद्धतीने निर्णय आंदोलनात काय मिळवलं तुम्ही? ह्या ठिकाणी आम्हाला 5 दिवसाच्या आंदोलनामध्ये फलित प्राप्त झालं की कॅबिनेट मंत्री ह्या ठिकाणी आले, त्यांनी स्वतः शब्द दिला, ज्यांना भेटण्यासाठी आम्ही व्याकुळ होतो। मुंबईमध्ये आझाद मैदानावर ते आंदोलन केलं तेव्हा कुठं आम्ही ती दखल घेतली नाही, पण आज त्यांनी स्वतः ह्या ठिकाणी आले आणि आम्हाला शब्द दिला, आमची भेटीचं आश्वासन दिलं, 2 दिवसात एकनाथ शिंदे साहेबांची मीटिंग लावतो म्हणून सांगितलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।